नमस्कार. टेक्स्चर बघा किती जाळीदार व मऊसूत झाले आहे. हे तोंडात टाकताच विरघळते. डाळ तांदूळ न भिजवता ही मऊसूत इडली बनवली आहे. ह्याबरोबर आपण जी चटणी बनवली आहे त्यामुळे तुम्हाला सांबारची गरजच वाटणार नाही. उरलेल्या भाताचे काय करावे हे सुचत नसेल तर ही युनिक आयडिया बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इडली बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला भात 1.5 कप. भात थंड आहे. त्यात पाऊण कप पाणी पेस्ट करून घेऊया. अशा पद्धतीने पेस्ट करून घेतली आहे. ह्यात भाताचे कण नाहीत. ही पेस्ट एका भांड्यात काढून घेतली आहे. त्यात बारीक रवा 1.5 कप, दही 1 कप. हे आंबट आहे त्यामुळे इडली छान होईल. कधीकधी भात उरतो, सकाळी नाश्त्यालाही काहीतरी बनवायचे असते, तेव्हा त्या भातापासून अशा जाळीदार व मऊसूत इडल्या फक्त 15 मिनिटात बनवता येतात. त्यामुळे भात वाया जात नाही. त्यात आवश्यकतेनुसार पाणी पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया. ह्या इडलीसाठी पाण्याचा वापर कमीच करावा. रवा भिजण्यासाठी 15 ते 20 मिनिटे बाजूला ठेवूया. ह्यावर झाकण ठेवले आहे. 20 मिनिटानंतर मिश्रण बघूया. चवीनुसार मीठ. रवा छान भिजला आहे. इडलीसाठी एवढे दाटसर मिश्रण परफेक्ट आहे. पण तुमचे मिश्रण खूप घट्ट झाले असेल तर थोडेसे पाणी मिसळू शकता. मिश्रण तयार आहे. इथे आपण पाणी उकळत ठेवले आहे. असे पाणी उकळत ठेवले की ज्यावेळेस आपण इडलीच्या मिश्रणात इनो मिक्स करू त्यावेळेस ते पटकन उकळत्या भांड्यात ठेवता येतात. आता साच्याला तेल लावूया. त्यामुळे इडल्या साच्यापासून सहज निघतात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आता मिश्रणात 1 छोटा चमचा इनो, त्यावर 1 मोठा चमचा पाणी. इनो मिश्रणात व्यवस्थित मिक्स करूया. मिक्स झाले आहे. हे पटपट साच्यात भरूया. मिश्रण खूप भरू नये कारण इडली वाफवल्यावर ती फुलणार आहे. मिश्रण साच्यात भरले आहे. हे इडली पात्रात ठेवूया. इनो मिक्स केल्यावर पुढची प्रोसेस पटपट करावी, नाहीतर इडल्या जाळीदार होणार नाहीत. गॅसची फ्लेम मिडियम आहे. झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटे वाफवून घेऊया. 15 मिनिटे झाली आहेत. झाकण काढूया. इडली आतपर्यंत शिजली की नाही ते बघूया. टूथपिकला मिश्रण चिकटले नाही म्हणजेच इडल्या परफेक्ट वाफवल्या आहेत. इडली प्लेट बाहेर काढून घेतले आहेत. ह्या थंड होण्यासाठी ठेवूया. हे थंड झाले आहे. इडल्या काढून घेऊया. ह्या खूपच मऊसूत व जाळीदार झाल्या आहेत. सहज निघत आहेत. 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ इडली स्टीम करण्याची आवश्यकता नाही. भातापासून ही युनिक रेसिपी बनवली आहे. ह्यामुळे वेळही वाचतो, अन्न वाया जात नाही. भात उरला तर काय करावे हे आपल्याला सुचत नाही. तेव्हा अशी जाळीदार, मऊसूत व पांढरी शुभ्र इडली बनवण्याची ही युनिक आयडिया नक्की वापरा. आता इडलीसोबत खाण्यासाठी चटपटीत चटणी बनवूया. त्यासाठी कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करूया. त्यात 1 मोठा चमचा उडीद डाळ, 1 मोठा चमचा हरभरा डाळ. लो फ्लेमवर डाळी खमंग भाजून घेऊया. हरभरा डाळीमुळे चटणीला दाटसरपणा येतो. चटणी एकजीव होते. नारळाची नेहमीची चटणी खाऊन कंटाळा येतो, तर तेव्हा ही चटणी बनवा. सर्वांनाच नक्की आवडेल. डाळी खमंग भाजल्या आहेत. 5 लाल सुक्या मिरच्या, 1 कांदा, 1 इंच आल्याचे तुकडे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या. इथे एक लक्षात ठेवावे की कांदा फक्त मऊ करायचा आहे, तांबूस नाही. नाहीतर चटणीची चव बिघडते. साहित्य परतले आहे व कांदाही मऊ झाला आहे. आता 2 टोमॅटो, थोडेसे मीठ. मऊ होण्यासाठी व कच्चेपणा जाण्यासाठी टोमॅटो व्यवस्थित परतून घेऊया. ह्यामुळे चटणी खमंग होते, चविष्ट होते. टोमॅटोही परतला आहे. हे सर्व साहित्य थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेतले आहे. थंड झालेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात ओतूया. ही नारळ न घालता केलेली चटणी एकदा नक्की खाऊन बघा. कांदा व टोमॅटोमुळे चटणीची चव बॅलन्स होते. थोडीशी चिंच, चवीनुसार मीठ, अर्धा कप पाणी. चटणी बारीक वाटून घेऊया. चटणी एवढी दाटसर ठेवली आहे. आता ह्यासाठी खमंग फोडणी बनवूया. त्यासाठी 1 मोठा चमचा तेल गरम केले आहे.
त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी तडतडली आहे. आता अर्धा छोटा चमचा उडीद डाळ सोनेरी रंगावर परतून घेऊया. सोनेरी रंग आला आहे. हिंग 2 चिमूट, कढीपत्त्याची 9 ते 10 पाने, 2-3 सुक्या मिरच्या. हिंगाने चटणीला खूप छान फ्लेवर येतो. ही फोडणी चटणीवर ओतूया. चटणीचा खूप छान फ्लेवर येत आहे. ही चटणी तुम्ही फक्त इडलीबरोबर खाऊ शकता असे नाही, तर डोसा, पराठा, फुलका, भात, चपाती किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता. अशी ही खमंग चटणी तयार झाली आहे. तयार आहे इन्स्टंट इडली व चटकदार चटणी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.